हा बघा मित्रांनो, बार्बिक्यू लागलेला आहे आपला, परफेक्ट झालेला आहे. बघू शकता तुम्ही, छानपैकी मस्तपैकी बार्बिक्यू लावला आम्ही आजच्या पार्टीचा. हे बघा चिकन, हे लेग पीस आहेत, या साईडला चिकन आहे. छान लागलेला आहे बार्बिक्यू. हे बघा मित्रांनो, डिलिशियस चिकन बनलेलं आहे. आता फर्स्ट बाईट तुम्हाला दाखवतो. ऑसम ऑसम ऑसम. नमस्कार मित्रांनो, प्रितेश मला भेटायसाठी आज माझा भाचा प्रितेश आलाय आणि आत्ते भाऊ विजय पाटील आलेत. हे दोघं जण आलेत आणि आज आमचा पार्टीचा प्लॅन झालेला आहे. तर आम्ही आता चाललोत नेसरीला, कोटाहून नेसरीला चाललोत. थोडंसं पार्टीचं मटेरियल घेऊन यायचं आहे. चिकन पार्टी आहे आणि काय रे विजय, बार्बिक्यू लावणार आहे ना? हां, बार्बिक्यू लावायचं आज संध्याकाळी. तर त्याच्यासाठीच आम्ही चिकन घेऊन यायला चाललो. तर हा बघा विजय. विजय हाय. हा बघा विजय, हाय मोबाईल दाखवून हाय बोलतोय. हा प्रितेश गाडी चालवतोय. येस, प्रितेश गाडी चालवत आहे. आम्ही मित्रांनो आता कोटाहून नेसरीला चाललोत. तुम्हाला समोरचा रस्ता दिसेलच, एक्सप्रेस वे. हा मस्त एक्सप्रेस वे केल्यासारखं रोड, सर्व्हिस रोड आहे ऍक्च्युली. हा कर्नाटकचा खूपच छान रोड आहे. हा, कर्नाटकामध्ये रोड बाकी फर्स्ट क्लास बनवलेत. त्याच्यामुळे आता रहदारीचं काही टेन्शन राहिलं नाही. असू सुद्धा खूप छान रोड आहेत. रहदारीचं काय आता टेन्शन राहिलं नाही. रोड एकदम छान बनवले, रोड आहेत. आणि नेसरी ही महाराष्ट्रामध्ये आली. आता धोंडगट्टे वाया शित्याळी हा मार्ग, हेब्बाळ रे, हेब्बाळ काय, हेब्बाळ मार्गे जात आहोत. दोनगट्टे वाया हेब्बाळ करून आम्ही नेसरीला जाणार. मला वाटतंय आपण शिट्याळी पण जातोय. शिट्याळीतून जात नाही का? शिट्याळी इकडे झाली ना, शिट्याळी राहते. हा ठीक आहे, चालेल चालेल. आम्ही तिकडून आता नेसरीला जाऊया मित्रांनो. खूपच छान. आम्ही लहानपणी इकडे जनावरे वगैरे घेऊन येत होतो. मामांची जनावरे सर्व, एक 7-8 जनावरे इकडे. कुठला शिट्याळीचा घोडा म्हणतात त्याला, नाही, बेळंकीची वळ असं म्हणतात त्याला. आमचे मामाचे हे जरा होके आहेत, त्यामध्ये आमच्याकडे वडा बोलतात. नाही, त्याला वाळच बोलतात. हे मामाची मुलं आहेत, जरा होके आहेत, त्यामुळे ती वळ म्हणतात आणि आम्ही त्याला वडा म्हणतो. हा तो ही ती वाळ आहे मित्रांनो. आता खूप निमोठी झालेली आहे, खूप मोठी. पहिला हे ब्रिज होतं, इथे आम्ही लहानपणी गुरं वगैरे घेऊन यायचो. आणि हा आत्या भाऊ माझा विजय पाटील, हा पण यायचा आमच्यासोबत. प्रितेश खूप छोटा होता त्यावेळी. छोटा नाही, नव्हताच तो. नाही, आमच्या पिक्चर मध्ये नव्हता, खूप छोटा होता. खूप छोटा होता तो काय. हा, नव्हताच तो. बरोबर आहे, प्रितेश नंतर जन्माला आला. तर आम्ही आता नेसरीला जाऊया मित्रांनो. 1995 चे जनरेशनचं बोलतोय आम्ही. 98 जन्माला, त्यामुळे 95 बरोबर. 95 91 95 नाही रे, 95 कुठं, 98 99 नंतर असेल रे. नाही, जनावरे आम्ही 91 वगैरे घेऊन येतो. तर मित्रांनो, त्यावेळी आम्ही ना घरातील गुरं आहेत ना, ती सगळी घेऊन यायचो इकडे वाळेला. जनावरांची झुंज वगैरे राखायची, खूप आठवण आली आता. बैल घेऊन यायचो, म्हशी होत्या, गायी होत्या, सर्व घेऊन यायचो. आणि मुळे इथे एक मधीच आम्हाला ग्राउंड आहे, त्या ग्राउंडवर जनावरांना चरायला सोडायचं आणि क्रिकेट खेळायचो. मग जे काही मैदानी गेम होते ते सगळे खेळायचो. आता मैदानी गेम रेअर राहिलेत. राहिले न म्हटल्यास काही हरकत नाही. आता राहिलेच नाहीत, कारण सगळी मुलं आता बघतोय मी गावी, तर सर्व मुलं मोबाईल गेम खेळायला लागले. स्किप झाला असेल मित्रांनो. माझ्या भाच्यानं माझ्या नोव्हेंबरच्या अगोदरच गाडी घेतली आणि त्याचं तर मस्त चाललेलं आहे. त्याचा आनंद आम्ही बघतोय. हे तिघे पण दोघे पण माझा आत्या भाऊ आणि हा भाचा, हे सगळी फील्ड आमची मीडिया फील्ड मधलीच माणसं आहेत. ही आता सुट्टीला गावी आलेत. मग प्रितेश आला आत्या भावाला घेऊन. आणि कालच विजय पाटलाच्या घरावरचं स्लॅब पडलं, नवीन घर बांधतोय विजय पाटील. ते एक आपण उरेटायला गेलो ना त्याच्या गावी, तर बघूया, तो पण एक व्ह्यू घेऊया. स्वागत आहे. हा, तुम्हाला दाखवतो मी त्याने कसं स्लॅबचं. आरसीसी आहे ना? हो, आरसीसी आहे. विजयनं आरसीसी घर बांधलंय, निवारा केलेला आहे. छान आहे घर विजयचं. आता कालच त्याच्या घराचं स्लॅब झालं, तर आम्ही वेळ भेटला तर जाऊया, दाखवतो तुम्हाला. नक्की या. हा, नक्की येऊया, स्वागत करू आम्ही. आणि त्याचं काल स्लॅब पडलं म्हणून ना विजयचा, ही विजय आम्हाला पार्टी देतोय.
अजून एक प्रितेशचे दोन मित्र येणार आहेत. अच्छा, हे काय नव्हतं आपलं नियोजन नियोजन मध्ये नव्हतं का? मध्ये नव्हतं. हे स्किप वेगळंच काहीतरी होतंय त्यामुळे थोडं. अच्छा, हे नियोजनामध्ये नव्हतं, म्हणजे फ्रँकली पार्टी होती. पण आम्ही पार्टी तर घेणार ना, पार्टी तर बनते भाई. ती भेटेल परंतु हे आजच्या नियोजनामध्ये नाहीये ती. अच्छा ठीक आहे, चल तुझ्या घरी येऊन जा, स्लॅब बघायला जाऊ ना, त्यावेळी मित्रांनो तिथे एक करूया आपण. हा चालेल चालेल काय आणि आज संध्याकाळी बार्बिक्यू लावूया छानपैकी. तरी पण किती वाजता लावूया प्रितेश? आमचा एक मित्र आहे कट्टापा, परंतु तो आज नाहीये. कट्टापा बेंगलोरला आहे ना? हा, तो आहे म्हणजे सुट्टीवरती वेकेशन आलेलं नाहीये. ओके. मग मित्रांनो, त्याला आज मिस करतोय. जेव्हा पाटील सर आहेत, त्यांना पण मिस करतोय. त्यांनीच आम्हा सर्वांना जॉब वगैरे दिले आणि सर्वांची लाईफ व्यवस्थित, आम्हाला जीवनात जगायचं कसं, हा, हे जीवन शिकवलं आम्हाला त्यांनी. जीवनामध्ये सर्वाइव्ह कसं करायचं ते पाटील सरांनी आम्हाला शिकवलं सर्वांना. जॉब देतील परंतु जीवनामध्ये जगायचं कसं हम्म. आणि प्रत्येक गोष्टीला फेस कसं करायचं, हा. ह्या गोष्टी आम्हाला त्यांच्याकडून आम्ही शिकलो आहे. हा. त्यामुळं त्यांचा आम्ही पाटील खूपच सरांनी धन्यवाद. खरं तर आमच्या पाटील घराण्यामध्ये सर्व यंग पोरांना त्यांनी लाईफ स्ट्रगल, प्रत्येक जण स्ट्रगल करत होते, सर्वांची लाईफ इझी करून दिली, सर्वांना आपल्या स्वतःच्या पायावर उभं केलं. सर्वजण चांगल्या ठिकाणी नोकरीला आहेत. म्हणजे पहिली गोष्ट, सर्व आता settle महत्त्वाची झाले. गोष्ट म्हणजे इकडे बघून बोल ना. अडचणींना सामोरे कसं जायचं आणि खचून न जायचं, हे त्या गोष्टीला आम्हाला खूप सारे शिकवले आहे. हां. तर मित्रांनो, पाटील सरांनी आम्हाला सर्वांना स्ट्रगल करायचं आणि आयडिया कशी आपण शेअर करायची किंवा स्मार्ट वर्क कसं करायचं हे पाटील सरांकडून आम्ही शिकलो. आणि आमच्या फॅमिलीमधल्या सर्व मॅक्सिमम लोकांना पाटील सरांनी बऱ्याच ठिकाणी चांगल्या ठिकाणी कामाला लावलं. इवन पाटील फॅमिलीच्या बाहेर आउट ऑफ वे जाऊन पण आजूबाजूच्या गावातील मुलांना पण त्यांनी जॉब दिले, बऱ्याच लोकांना, बऱ्याच मुलांना, आणि चांगलं गायडन्स केलं. त्याच्यामुळं आता बरीचशी मुलं त्यांच्यामुळे त्यांची आपली फॅमिली सर्वाइव्ह होते. बरीचशी घरं आता त्यांच्या जीवावर चालतात. त्यांची आठवण आम्हाला सदैव येत राहील. आणि आम्ही त्यांना बोलवणार होतो आज. ते बेळगावला आहेत ना पाटील सर? हो, बेळगावला. पाटील सर बेळगावला आहेत, पण ते तरुणबारच्या ऑफिसमध्ये त्यांचं काहीतरी सेटअप करायचं प्लॅनिंग आहे. त्यांना ते काम दिलंय, तर ते बिझी असल्यामुळं आज आम्ही त्यांना थोडंसं. चला मित्रांनो, आम्ही आता लगभग 10 ते 15 किलोमीटर पुढे आलो. हेब्बाळ गावामध्ये आम्ही पदार्पण होत आहे आमचं हेब्बाळ गावामध्ये. एंट्री म्हणण्यापेक्षा तुम्ही पदार्पण म्हणा. तुम्ही महाराष्ट्रीयन, कर्नाटकचे असा तुम्ही मराठीचा अभिमान असला पाहिजे तुम्हाला. आम्हाला सर्व भाषेचा अभिमान आहे. या गावचं फेमस जन्मभूमी आमची कर्नाटक असली तरी कर्मभूमी आमची आणि ह्या महाराष्ट्र आहे. गावामध्ये स्वीट डिश भेटतं ते कसा कंदीपेढा. हा, कंदीपेढे. कंदीपेढे खूप महत्वाचे आहेत हेब्बाळमध्ये. महत्वाचे म्हणजे बर्फी, हेब्बाळची बर्फी. हेब्बाळची बर्फी फेमस आहे. तर मित्रांनो, आता आम्ही त्याचा स्वाद लगभग घ्यायचा. 15 ते 20 किलोमीटर आलो इकडे. आणि आता हेब्बाळमध्ये एंट्री केली आपण. इथून आम्ही नेसरीला जाऊया. तर आम्ही नेसरीमध्ये भेटूया असं मित्रांनो. धन्यवाद. हे पण देऊ नको याचं, ते पण लागणार नाही. हे याच्यावर भाजायचे की लॉलीपॉप पाहिजे. हा, राहू. 2 किलो चिकन. तर मित्रांनो, संध्याकाळच्या पार्टीची चिकन खरेदी झालेली आहे. टोटल 3 किलो चिकन घेतलं आहे. त्याच्यामध्ये आज बार्बिक्यूसाठी लगभग 1.5 किलो लेग पीस आहेत आणि अर्धा किलो चिकन आहे. ते संध्याकाळी बार्बिक्यू लावणार. आणि आता लागली आहे भूक. किती वाजले विजय पटेल? आता 3. आता लगभग 3 वाजले. आता दुपारची लागली आहे भूक. तर बघतोय आम्ही आता हॉटेल कुठे भेटतंय. मस्तपैकी हॉटेलमध्ये जाऊन. कुठलं? मी कधी गेलो नाही बाबा. इथे काय की रे पुढे? समर्थ हा, समर्थ नाही, काहीतरी प्रार्थना नाही रे, प्रार्थना नाही. समर्थ मध्ये आहे. चला जाऊया. हा, समोर चांगला तिकडे जाऊया मित्रांनो. चला आता पोहोचलो आम्ही हॉटेल समर्थला. लंच करूया. नाही बाहेरच पार्किंग पाहिजे. तिथे गाड्या आहे पाहिजे ना. पार्किंग लागते ना विजय? तू इथं मी पितो रे, पण नंतर पुढे आपल्याला तिथे मॉलमध्ये पण जायचं ना. हा, बरोबर. ठीक आहे, सगळं करून यायचं नंतर इथून. चला मित्रांनो, हॉटेलमध्ये आलो आपण. हे बघा हॉटेल समर्थ.
इथे आम्ही आता लंच करणार आहे. विजय आणि सुतेश अजून गाडीमध्येच आहेत. या बाहेर. तर मित्रांनो आता आम्ही लंच करूया इथे. लंच नंतर थोडासा कोळसा पण आपल्याला संध्याकाळी बार्बिक्यूमध्ये लागेल, तर कोळसा पण आपल्याला घ्यावा लागणार आहे. कोळसा पण घेऊ आणि आज रात्रीची धमाल आहे तिकडे शेतामध्ये. जाऊया संध्याकाळी मित्रांनो. तर मित्रांनो आम्ही लंचला आलो हॉटेलमध्ये. हा बघा प्रितेश ही मटण हंडी मागवली आहे. मी छास मागवला आहे. इथे मटण आहे, विजय पाटलाचं मटण आहे. आणि आता आमची जेवणाची तयारी झाली आहे. चालू कर प्रितेश. कसं वाटतं बघ, टेस्ट सांग बघ. मी पण घेतो सायमल्टेनियसली. कसं वाटतंय? वा. ओके मी बघतो का विबल घे. छान आहे ना. हा बघा विजय जेवतो, कांदा खातोय. कांदा खूपच छान. एक नंबर टेस्ट आहे मित्रांनो. तुम्ही बी कधी आलात तर येऊन हॉटेलला व्हिजिट द्या. तर मित्रांनो आता आमचा लंच झाला. इथे बघा विजय पाटील आणि प्रितेश काउंटरवर थांबलेत. आता आम्ही सरळ गावी जाणार इथून हॉटेलमधून. प्रितेश मला पण दे रे थोडं. देत नाही ते दे. नको देऊ. बस बस. तर आम्ही चाललो आता. लंच झाला मित्रांनो. आता चाललोच घरी. घरी गेल्यानंतर चिकन मॅरिनेशन करायचं आहे. त्याच्यानंतर संध्याकाळी पार्टीला. बार्बिक्यू तू घेऊन येणार ना. चला मित्रांनो जाऊया आता. गाडी बंद, काचा पण काय घाण घुसली वाटते. चला मित्रांनो आमची आता शॉपिंग सगळी झाली आहे मॉलमध्ये पण. आणि आता चालू आम्ही गावी. तर भेटूया आम्ही. आणि पार्टी ही आंब्याच्या बागेमध्ये आहे. तिकडे जाऊन आम्ही पार्टी करायचं आहे. हा बघा आम्ही आता नेसरीमधून निघालो. हा विजय पाटील काही जास्त बोलतोय का बघा जरा. नाही आता नाही तो पण कंटाळला. संपलाय आता. चला आम्ही जाऊया. बोरिंग. तर मित्रांनो सगळं साहित्य पार्टीचं घेऊन आता आम्ही घरात आलो आहे. आता ते चिकन आहे ते मॅरिनेशन करायचं आहे. लगभग मला वाटते 4 सव्वा 4 वाजलेत आता. तर 6-6:30 आम्ही इथून जाणार आहे पार्टीसाठी बागेकडे. बागेमध्येच पार्टी आहे. तुम्हाला परवा बोललो होतं ना 1-2 पार्ट्या होतील इथे बागेमध्ये, तर तीच ही पार्टी आहे. तर आता ते चिकन आम्ही मॅरिनेशन करायचं आहे आपल्याला. तर चिकन मॅरिनेशन करूया. चला आपण चिकन मॅरिनेशन करूया. ठीक आहे. तर हे घेतलेलं आहे पातेलं. आणि
slave. I've been doing shit my way, or the highway. And in the driveway is a nice range, 'cause I grind through the climb, I invite pain. You'll never hear me, bitch, nah, I don't complain. Just gotta flip the switch and you can go and obtain anything you want, anything you need. Your mind's got the key ingredient, it's belief. They deceive with the negativity, but I just slide right by that energy. Even when you feel low, you आज माझा भाचा प्रितेश आणि आत्या भाऊ विजय पाटील आणि गावातले 2 मित्र आम्ही सर्वांनी मिळून आज पार्टी करायचा प्लॅन केला आहे माझ्या फार्म हाऊसवर. आणि आम्ही हा बार्बिक्यूचा सेट लावला आहे. कोळसे आमचे गरम झालेले आहेत, तुम्हाला तर दाखवतोच. आणि चिकन आणलेलं आहे 2 किलो, त्याच्यामध्ये 1.5 किलो आम्ही लेग पीस आणलेत आणि अर्धा किलो चिकन पीस आणलेत. तर आज एन्जॉय करणार आहे फुल. आणि दिवसभरात आम्ही जी ॲक्टिव्हिटी केली आहे ते पण तुम्हाला ब्लॉगमध्ये भेटेल. तर तुम्ही हा ब्लॉग कंटिन्यू बघा, कुठेही स्किप करू नका. आणि ब्लॉग आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तार घालतेस का खाली? होय, सुतारची पट्टी आहे बघा. अरे त्याला पसरव आणि म्हणजे ते टेकमध्ये पसरवतो सांगितलं आता. बंद करू काय? मिस केलं. हा मिस पाठवायला मी तुम्हाला सांगितलं होतं. सांगितलं तू दुपारीच तुला इन्व्हिटेशन होतं. असं आडवं पसरव सगळीकडे. हा दुपारी इन्व्हिटेशन होतं, तू बोललास आपलं आहे बस. तुला 2 दिवस आधी सांगितलं तुम्ही, दुपारी नव्हा, हा. तुला 2 दिवस आधी सांगितलं होतं. त्या अशी लाव रे आडवी. हा बघा मित्रांनो, बार्बिक्यू लागलेला आहे आपला, परफेक्ट झालेला आहे. बघू शकता तुम्ही, तर छानपैकी मस्तपैकी बार्बिक्यू लावला आम्ही आजच्या पार्टीचा. हे बघा चिकन, हे लेग पीस आहेत, त्या साईडला चिकन आहे. छान लागलेला आहे बार्बिक्यू. टेस्ट करून बघ रे. हे बघा मित्रांनो, डिलिशियस चिकन बनलेलं आहे. आता फर्स्ट बाईट तुम्हाला दाखवतो. ऑसम ऑसम ऑसम.